काही नाही झालं मला, जिवंत आहे मी अजून. आजी काय बोलतेस तू? तुझ्या आजोबांना म्हटलं मी, थोडे दिवस वरूनच बघा माझ्याकडे, एवढ्या लवकर येत नाही मी तुमच्याकडे. बस आता, बस. तुला जर काही झालं ना आजी, तर मी पण जगू शकत नाही, लक्षात ठेव. आई, आई कसं वाटतंय तुम्हाला आता? आजी, हात दुखतोय का ग? फार नाही ग, थोडा थोडाच. आजू, आम्ही सगळे किती घाबरलो होतो, तुला माहिती तरी आहे का? हो का माझे चिमणे. पिंट्या, नंदी कुठे आहे? पिंट्या कुठे आहे रे ती? कुठं? अरे तुझी बायको, आणखी कोण? आजी, तुला अजून कसं कळत नाहीये ग? तुला अजून तीच हवी आहे का इथे? तू तिला बोलवणार, तिलाच दागिने देणार आणि ती काय करणार? तुला जिन्यावरून पाय. अगं आजी, तुला कळतंय का? तिच्यामुळे तू इथेस. मम्मा, काहीतरी बोलू नकोस हं. तिने नाही मला पाडलं वगैरे. आहे कुठे ती? आजी कशाला हवी आहे ती तुला? अर्पिता, सावकाश, हळू. हॉस्पिटल आहे आणि या मोठ्या आवाजाचा त्रास होईल आजीला. हळू जरा. आपी हळू ना, काय चाललंय तुझं? बोलव जरी तिला. आहे ना, बाहेरच आहे ना ती. हो आजू, बाहेरच आहे ती. पण मग आत का नाही आली? या अर्पिता त्याने नक्की कटकट केली असणार म्हणून नाही आली आत. हो, मीच नाही येऊ दिलंय तिला. राग आलाय मला तिचा. अशी वागतेस ना तू, म्हणून तुला सगळे कटकटी महिना म्हणतात. आजी, हो, मला चिमणी आणि तुला कटकटी महिना. तुला माहिती नव्हतं? अधिरा, आता तुम्ही तिला बोलत आहे की मी जाऊ? आजू, सावकाश, मी जाते आणि तिला बोलून आणते. ओके, आलेच. डॉक्टर, ती काय ऐकणार नाही हो. म्हणजे घरी मॉनिटर नाही करता येणार का? म्हणजे घरी तुम्ही म्हणाल त्या सगळ्या गोष्टी मी अरेंज करतो. हे बघा मिस्टर राजवाडे, तुम्ही जर घरी सगळी व्यवस्था करणार असाल तर मी तुम्हाला बळजबरी नाही करू शकत. हो, फक्त मी वॉर्न करू शकतो की आता तुम्ही डिस्चार्ज घेणं खूप लवकर होईल. तुम्हाला घरी खूप म्हणजे खूप काळजी घ्यावी लागेल. त्यांना काही दिवस बेड रेस्ट घ्यावा लागेल. कुठेही जाता येणार नाही. चालणं फिरणं एकदम बंद. नाही चालेल, पण ती इथे नाही राहणार. इथे राहणं तिच्यासाठी खूप कठीण आहे डॉक्टर. कारण नसताना तिचा स्ट्रेस वाढेल. ठीक आहे, मग डिस्चार्जची सगळी प्रोसिजर तुम्ही पूर्ण करून घ्या आणि घरी काय आणि कशी काळजी घ्यायची हे सगळं समजून घ्या. शुअर डॉक्टर, थँक्यू. प्लीज तुम्ही सगळे जरा बाहेर बसता का? डिस्चार्जच्या आधी आपल्याला एकदा ड्रेसिंग करावे लागेल. हो. समोर सर, तुम्ही या बाहेर. हो. आई आहे बाहेर, काही लागलं ते सांगला. तू थांब ग. आजी, आजी, मी काही घेऊन येऊ तुमच्यासाठी? अगं काही नको मला, काही नको. तू नाही, यांचं कोणाचं बोलणं मनावर नको घेऊ झालं. असं कसं म्हणता तुम्ही आजी? खरंच चूक झाली ना माझ्याकडून, आणि त्याची शिक्षा तुम्हाला अशी भोगावी. सॉरी. हे बघ, तुझी रडू नकोस ग, आणि माफी तर अजिबात मागू नकोस. अगं काही एवढं झालं नाहीये मला. तुम्ही कधी आलायत? आम्ही मगाशीच आलो. आजीला भेटायचं होतं पण अंशुमनने भेटू दिलं नाही. म्हणजे खरं तर आम्हाला काही वाटलं नाही त्याचं. भेटू दिलं असतं तर आश्चर्य वाटलं असतं. बरं, आजी बऱ्या आहेत ना आता? म्हणजे त्यांची तब्येत बरी आहे ना? बरं आहेत आजी.
पण काय झालं काय त्यांना नक्की? पायरीवरून पाय घसरला त्यांचा. पडल्या? अशा कशा पडल्या? पाणी वगैरे होतं का तिथे? नाही, मग कशा पडल्या? त्यांच्या त्याच आपोआपच घसरून पडल्या? असं म्हणाल्या त्या. खरं सांगू का, मला नाही माहिती नक्की, पण असंच झालं असणार. त्या खरंच पडल्या का कोणी पाडलं त्यांना? नाही, मल्लिका काकूची खोड आपल्याला माहिती आहे ना. उद्या जर का असं कळलं की त्यांनी आजींना पाडलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. माझा आता कोणावर विश्वास राहिलेलाच नाहीये. नाही, पण खरंच यावेळी खूपच मोठी चूक झाली माझ्याकडून. कसं काय हलगर्जीपणा केला मी, मला नाही माहिती. म्हणजे माझा फोन वाजत होता, मी नव्हते जाणार, पण आजी मला म्हणाल्या तू घे फोन, मी इथेच थांबते. आणि माझा वेडेपणा नडलाय माहितीये, मी त्यांना सोडून फोन घ्यायला गेले. मला सगळं माहित होतं. आपला सकाळी फोन कॉलही झाला होता त्या स्वप्नाबद्दल. मी का अशी वागले मला काही कळतच नाहीये. पण नाही नाही नाही, असं वागून नाही चालणार. एवढं दुर्लक्ष मी करायलाच नको होतं. खरंच माझा हलगर्जीपणा नडला.